बोलेगावच्या स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी 27,000 पारायण संपन्न। अहिल्यानगर येथील बोलेगाव फाटा परिसरातील स्वामी समर्थ केंद्रात रविवारी 26 जुलै रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत स्वामी चरित्र या ग्रंथाचे तब्बल 27,000 पारायण पार पडलं। राज्याच्या आध्यात्मिक क्षेत्रातील एकाच दिवसाच्या पारायणाचा हा उच्चांक मानला जातो। केंद्राचे प्रमुख चंद्रशेखर काका लोळगे यांच्या नेतृत्वाखालील टीमनं हा अभिनव उपक्रम यशस्वी केला। आज सकाळी 7 वाजल्यापासूनच केंद्राकडे येणारे सर्व रस्ते गर्दीनं फुलून गेले होते। पारायणासाठी आलेल्या भाविकांसाठी भव्य दिव्य मंडपात प्रशस्त बैठक आणि मोठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती। सकाळी 8 वाजता एका सेवेकरी जोडप्याच्या हस्ते स्वामी समर्थांची आरती होऊन पारायण सोहळ्याला सुरुवात झाली। 3 टप्प्यांमध्ये प्रत्येकी 9,000 याप्रमाणे एकंदर 27,000 पारायण निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात आलं। या केंद्राला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं 25,000 पारायण पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला होता। तथापि प्रत्यक्षात मात्र हा आकडा 27,000 गेला। पारायण सोहळ्यात सहभागी झालेल्यांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक होती। वृद्धांचा हा उत्साहही वाखाणण्याजोगा होता। शाळकरी मुलेही हिरिरीनं सहभागी झाली होती। विशेष म्हणजे तरुण तरुणींचा पारायण करण्यात तसेच आयोजनाच्या कामातही लक्षणीय सहभाग होता। पारायण सोहळा संपन्न झाल्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। स्थानिक नगरसेवकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पारायण सोहळ्याला भेट देऊन या आयोजनाबद्दल चंद्रशेखर काका लोळगे आणि त्यांच्या सेवेकरी चमूचं कौतुक केलं। या पारायण सोहळ्याच्या धर्तीवरच पुढील काळात दुर्गा सप्तशती या ग्रंथाच्या 1008 पारायण सोहळ्याचं आयोजन करणार असल्याची घोषणा लोळगे यांनी यावेळी केली। श्री स्वामी समर्थ आज बोलेगाव इथे खूप मोठा असा एकदम स्वामीमय कार्यक्रम झाला। इथे स्वामी समर्थांचं केंद्र श्री स्वामी समर्थ सारामृत याचं पारायण 27,000 या संख्येने पार पडले। इथे असं शांततेचं व असं स्वामीमय वातावरण तयार झालं। मनाला सुख शांती आणि समाधान म्हणजे काय हे या कार्यक्रमात येऊन कळालं। आत्ताची जी पिढी आमच्यासाठी जी कॉलेज लाईफ वगैरे एन्जॉय करतात त्यांच्यासाठी आध्यात्मिक हे रूढ घेण्यासाठी हा खूप छान कार्यक्रम होता। इथे अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्ध हे अशीही माणसं या कार्यक्रमात सहभागी झाली। मला ह्या कार्यक्रमामध्ये खूप आनंद वाटला आणि शांतता वाटली मनाला। आध्यात्मिक या मार्ग येण्यासाठी खूप काही करावं लागतं, पण आपल्याला इथे स्वामींचा बुलावा आला असं आणि आपण या कार्यक्रमाला आलो। खूप आनंद वाटलं, खूप छान वाटलं। धन्यवाद। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज परमपूज्य गुरुमाऊली आणि आदरणीय चंद्रकांत दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज अहिल्यानगर जिल्ह्यात बोलेगाव फाटा श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये सामुदायिक श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र पारायण सोहळा आयोजित केला होता। केंद्राने 25,000 स्वामी चरित्र सामुदायिक आपल्याला उद्देश ठेवलं होतं। आपला महाराष्ट्र राज्य तसंच जगभरात विपुल पर्जन्य सृष्टी व्हावी म्हणून आपण पर्जन्य सुक्त जे जगभरात कुठेही घेतलं जात नाही ते फक्त दिंडोरी प्रणित केंद्रामार्फत केलं जातं। त्याचंही आयोजन प्रत्येक स्वामी चरित्र पाठामागे एक पर्जन्य सुक्त असं जवळपास 25,000 स्वामी चरित्र पारायण आणि 25,000 पर्जन्य सुक्त पाठ या ठिकाणी पार पडलेले आहेत। आदरणीय दादासाहेबांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या, मार्गदर्शन केलं आणि एकदम योग्य पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला। दादासाहेबांचे माऊलींचे खूप आशीर्वाद होते। सेवेकऱ्यांनी एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। धन्यवाद। मस्त। श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊली आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या चरणाशी त्रिवार वंदन। आज आपल्या अहिल्यानगर बोलेगाव फाटा येथे स्वामी चरित्राचं नियोजन केलेलं होतं। आज 26/7/2026 तर आज रविवार आज ह्या केंद्रामध्ये कार्यक्रम ठेवलेला होता, बोलेगाव फाटा कार्यक्रम। तर आज 25,000पेक्षाही जास्त आपल्या केंद्रामध्ये पारायण झालेले आहे। आज 27,000 पारायण झाले, जे अनपेक्षित होतं ते अपेक्षित झालेलं आहे। आणि याच्यामध्ये बाल, वृद्ध, तरुण ही युवा पिढी जी आहे ती याच्यामध्ये पूर्णपणे वाहून गेलेली होती। आज सर्व आले होते, त्यांनी पारायणाचा उपभोग घेतलेला आहे आणि आज महाराजांच्या आशीर्वादाने सर्व काही पार पाडण्यात आलेलं आहे। आणि काकांच्या मार्गदर्शनाखाली आज सर्व सेवेकरांनी
सगळं सहभाग घेतलेला आहे आणि खूप छान कार्यक्रम झालाय आणि असेच महाराजांच्या कृपाशीर्वाद पाठीशी असावे अशी महाराजांना विनंती करते. श्री स्वामी समर्थ.